फक्त मुलालाच येत होता विचित्र वास. रुग्णालयात नेलं, कारण समजताच डॉक्टरही धक्क्यात. आईच्या पायाखालची जमीन सरकली. ही घटना चीनमधील हेनान प्रांतातील जियाओझुओ शहरातील आहे. या ठिकाणी एका 7 वर्षाच्या मुलाला गेल्या जवळपास 2 वर्षांपासून नाकातून विचित्र वास आणि दुर्गंधायुक्त वास जाणवत होता. मुलगा वारंवार आपल्या आईवडिलांकडे याची तक्रार करायचा. याला नेमका कशाचा वास येतोय हेही त्याला व्यवस्थित सांगता येत नव्हतं. तो लहान होता, त्याच्या शब्दात त्या वासाचं वर्णन करणंही त्याला कठीण होतं. त्यामुळे पालकांना सुरुवातीला वाटलं कदाचित नाकात काही संसर्ग झाला असेल, कफ साचला असेल किंवा साधी नाकाची समस्या असेल. पण एक गोष्ट मात्र विचित्र होती. मुलगा वारंवार त्याच तक्रारी परत करायचा आणि घरातील इतर कोणालाही काहीच जाणवत नव्हतं. दिवस गेले, आठवडे गेले आणि हीच गोष्ट जवळपास 2 वर्ष सुरू राहिली. मुलगा म्हणायचा की त्याला नाकातून खराब वास जाणवतोय, पण पालकांना तो वास येत नव्हता. त्यामुळे हळूहळू घरच्यांनाही वाटू लागलं कदाचित मुलाचा गैरसमज असेल. एखाद्या लहान मुलाने काहीतरी कल्पना केली असेल, त्याला वाटलं असेल. पण मुलाच्या दृष्टीने मात्र हा वास खरा होता, कारण हा वास अचानक एकदा येऊन थांबलेला नव्हता. तो वारंवार जाणवत होता आणि काळ जसा पुढे जात होता तसतशी त्याची तक्रारही वाढत होती. म्हणजे प्रश्न फक्त वासाचा नव्हता, त्या वासामागे नेमकं काय लपलं होतं याचा तपास होणं आता गरजेचं होतं. मात्र काही काळानंतर परिस्थिती आणखी वेगळी झाली. मुलाच्या तक्रारी पुन्हा समोर येऊ लागल्या. त्याला जाणवणारा वास अधिक त्रासदायक होत चालला होता. अखेर कुटुंबियांनी ठरवलं की आता हा प्रकार दुर्लक्षित करून चालणार नाही. मुलाला रुग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय झाला. आतापर्यंत घरात बसून ज्या प्रश्नाचं उत्तर सापडत नव्हतं, त्या प्रश्नाचं उत्तर तपासणीत मिळणार होतं. आईवडिलांना वाटत होतं की डॉक्टर तपासतील, कदाचित एखादा संसर्ग असेल, औषध देतील आणि मुलाचा त्रास संपेल. पण डॉक्टरांनी तपासणी सुरू केल्यानंतर परिस्थिती साधी नसल्याचं हळूहळू स्पष्ट होऊ लागलं. डॉक्टरांनी मुलाच्या नाकाची तपासणी केली आणि त्यांना नाकाच्या आत काहीतरी काळसर दिसून आलं. ते नेमकं काय होतं हे लगेच ओळखणं शक्य नव्हतं. बराच काळ एखादी वस्तू नाकाच्या आत राहिल्यामुळे तिच्यावर स्त्राव आणि इतर पदार्थ जमा झाले होते. त्यामुळे बाहेरून पाहताना ती एखाद्या काळ्या कठीण गोळ्यासारखी दिसत होती. आता डॉक्टरांसमोर एक मोठा प्रश्न होता, मुलाच्या नाकात हे आलं तरी कसं? म्हणजे नेमकं काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते किती काळापासून तिथे आहे? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पुढील तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तपासणी म्हणजे नाकाच्या आत असलेल्या त्या संशयास्पद वस्तूची अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. वैद्यकीय इमेजिंगमध्ये नाकाच्या भागात बाह्य वस्तू असल्याचं स्पष्ट झालं. म्हणजेच मुलाला जाणवत असलेला विचित्र वास केवळ त्याचा भास नव्हता, त्याच्या नाकाच्या आत काहीतरी असं अडकलेलं होतं. आता आईवडिलांची चिंता खरी वाढली, कारण 2 वर्षांपासून मुलगा ज्या गोष्टीची तक्रार करत होता त्याचं कारण अखेर समोर आलं होतं. पण अजूनही गूढ हे कायमच होतं. ती वस्तू नेमकी काय होती? वस्तू नाकाच्या आत खोलवर असल्यामुळे ती काढणंही सोपं नव्हतं. डॉक्टरांनी काळजीपूर्वक ती बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण वस्तूला हाताळताना ती आणखी आत सरकण्याचा धोका होता. नाकाच्या मागच्या बाजूला ती गेली तर परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होऊ शकत होती. त्यामुळे डॉक्टरांनी घाई न करता योग्य पद्धतीने ती बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या प्रक्रियेत एकापेक्षा जास्त उपकरणांचा वापर करावा लागला. अखेर प्रयत्नानंतर ती संशयास्पद वस्तू बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलं. पण वस्तू बाहेर आल्यानंतर तिचं खरं रूप लगेच समोर आलं नाही, कारण ती वस्तू मोठ्या प्रमाणावर काळसर चिकट पदार्थाने झाकलेली होती. इतका काळ नाकाच्या आत राहिल्यामुळे तिच्यावर स्त्राव आणि पूसदृश्य पदार्थ जमा झाला होता. त्यामुळे डॉक्टरांनाही सुरुवातीला ही वस्तू नेमकी काय आहे हे ओळखता येत नव्हतं. कल्पना करा, 2 वर्षांपासून मुलाच्या नाकात एक वस्तू अडकलेली आहे आणि ती बाहेर काढल्यानंतरही डॉक्टरांना पहिल्या नजरेत ती ओळखता येत नाही. मग ती वस्तू काय असावी, कुठून आली असावी आणि एका 7 वर्षाच्या मुलाच्या नाकात ती गेली तरी कशी? डॉक्टरांनी त्या वस्तूची व्यवस्थित साफसफाई केली. त्यावर काळसर रंगाचा जो थर होता तो काढला गेला आणि हळूहळू त्या वस्तूचं मूळ रूप दिसू लागलं. सुरुवातीला काळ्या गाठीसारखी ती दिसणारी वस्तू काही साधी गाठ किंवा कप नव्हती. ती कोणती बुरशीची साधी साठवणूक नव्हती. साफ केल्यानंतर जे दिसलं ते पाहून पालकांना धक्काच बसला, कारण त्या मुलाच्या नाकात तब्बल 2 वर्षांपासून एक धातूची वस्तू अडकून पडली होती. आणि आता या संपूर्ण घटनेचं सगळ्यात धक्कादायक स्वरूप समोर आलं. ती वस्तू म्हणजे एक धातूचा स्क्रू होता. होय, ज्याचा वास मुलाच्या 2 वर्षापासून त्याला जाणवत होता, ज्याबद्दल तो आईवडिलांना वारंवार सांगत होता आणि ज्याचा शोध घरच्यांना लागत नव्हता. त्यामागे त्याच्या नाकात अडकलेला हा स्क्रू होता. इतका काळ तो तिथे राहिल्यामुळे त्याच्याभोवती काळसर पदार्थ आणि पू जमा झाला होता आणि त्यातून दुर्गंधी निर्माण होत असल्याचं समोर आलं. आईवडिलांनी जेव्हा स्क्रू पाहिला तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला, कारण 2 वर्षांपूर्वी मुलाच्या नाकात ही वस्तू कधी आणि कशी गेली याचं स्पष्ट उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. मुलगा तेव्हा खूप लहान होता. लहान मुलं खेळताना छोट्या छोट्या वस्तू हाताळतात आणि कधीकधी त्या नाकात किंवा कानात घालण्याचाही धोका असतो. या प्रकरणातही नेमका कोणत्या क्षणी हा स्क्रू नाकात गेला याबद्दल स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे वस्तू नेमकी कशी आत गेली हा प्रश्न कायम राहिला. पण एक गोष्ट मात्र आता स्पष्ट झाली होती, मुलगा 2 वर्षांपासून खोटं बोलत नव्हता. त्याला खरंच विचित्र वास जाणवत होता. त्याची तक्रार केवळ कल्पना नव्हती, तर त्याच्या नाकातून एक बाह्य वस्तू अडकलेली होती आणि त्यामुळे संसर्गासारखी समस्या निर्माण झाली होती. पालकांना जो वास जाणवत नव्हता तो मुलाला मात्र सतत त्रास देत होता. त्यामुळे मुलाच्या छोट्या तक्रारीकडे दुर्लक्ष झालं नसतं तर कदाचित हा प्रकार खूप आधी लक्षात आला असता. स्क्रू बाहेर काढल्यानंतर मात्र मुलाला मोठा दिलासा मिळाला. उपचारानंतर त्याची प्रकृती सुधारली आणि 2 वर्षापासून जाणवत असलेला तो विचित्र वासही थांबला. म्हणजे ज्या समस्येचं कारण घरच्यांना 2 वर्ष सापडलं नव्हतं त्याचा उलगडा अखेर एका छोट्याशा धातूच्या वस्तूमुळे झाला. सुरुवातीला साधी तक्रार वाटणारी ही
गोष्ट इतकी गंभीर असू शकते याची कल्पना त्या कुटुंबालाही नव्हती. या घटनेनंतर डॉक्टरांनी पालकांना महत्त्वाचा इशारा दिलेला आहे.